अशोक खरात संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आले। तो ड्रोनच्या माध्यमातून गावकऱ्यांवर नजर ठेवायचा आणि दहशत निर्माण करायचा। पण हे इथेच थांबत नाही, तर अशोक खरात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेत आणि त्यात अनेक नेते हिरिरीनं उतरतात। यासह महाराष्ट्रातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहणार आहोत। पण एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे। बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची SIT चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे। शिवनिका संस्थेच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार आहे। शिवनिका संस्थेचे एकूण 8 कार्यकारी समिती सदस्य आहेत आणि त्यात अशोक खरात हा त्या शिवनिकाचा अध्यक्ष आहे, तर रुपाली चाकणकर या संस्थेच्या सदस्य आहेत। अनेक वर्ष रुपाली चाकणकर या शिवनिका संस्थेच्या सदस्य राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे SIT मध्ये शिवनिकाशी संबंधित सगळ्यांची चौकशी SIT कडून होणार आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिक माहिती आहे? आपण जर बघितलं तर अशोक खरात याचे आता नवीन प्रकरण रोजच्या रोज समोर यायला लागलेली आहे। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे। आपण जर बघितलं तर SIT सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांच्या देखील अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना देखील SIT कडून आता बोलवले जाऊ शकते आणि त्यांची देखील चौकशी होऊ शकते, अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता SITच्या रडारवर आल्याची आपल्याला माहिती मिळते। खरं तर आपण जर बघितलं तर उद्या अशोक खराची पोलीस कोठडी संपणार असून त्याला उद्या 12 वाजेच्या सुमारात नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यापूर्वी या सर्व घडामोडींना आता वेग आल्याचं आपल्याला दिसून येते। मिलिंद सर, राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।